पहिले लोक किती वर्ष जगत होते? 100. बरोबर. आता किती वर्ष जगते? 60. म्हणजे किती वर्ष कमी झालं आमचं आयुष्य? आणि खुशीने सांगतो आम्ही, एखाद्या बाईला जर म्हणलं तो पोरग 1 वर्ष लवकर मरण, किती राग येईन की नाही? आणि आता आम्ही खुशीने सांगतो का आम्ही 40 वर्ष लवकर मरू, काय वाटत नाही आम्हाला त्याचं. कशाने झालं हे? काय कारण आहे याचं? याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का? मग कशाने झालं? कोण केलं हे? कोण चुक? याला जिम्मेदार कोण आहे? म्हणूनच तर आपला विषय, आपला विकास आपली जबाबदारी. आपण आपली जबाबदारी घेतली नाही तर लवकर मरा. आता 100तून किती कमी झाले आमचे? बरोबर. पोरं लय हुशार आहे. खाली उरले 60 है ना. आता 60तून जर काही दिवसांना 40 कमी झाले, खाली किती राहील? आणि पोराचं लग्न कितव्या वर्षी होतं? 21. किती? म्हणजे तुम्ही बिगर लग्नाचेच जाणार. जर आपली आपण जबाबदारी घेतली नाही तर बगर लग्नाचेच जाणार. हे मी नाही सांगू राहिलो, हे तुम्ही तुमचं काही नाही सांगू राहिले. म्हणून आम्हाला आमची काळजी घ्यायची, आम्हाला आमची जबाबदारी घ्यायची. आणि खूप मोठी नाही, खूप विशेष काम करायचं नाही आम्हाला. किती सोपं सोपं काम करायचं पहा. आता बघा, आम्ही आमच्या वाढदिवसाला काय करतो? आता सध्या काय प्रथा असते? केक कापतो. केक केवढं येतो? 200. आणि झाडाचं रोप केवढं येतं? 50. मग आमच्या वाढदिवसाला जर आम्ही 1 रोप लावलं तर आम्ही आयुष्यात किती झाडं लावू शकतो? 100. कारण आम्ही 100 वर्ष जगू ना मग. आणि 1 माणसानं जर 100 झाडं लावले तर देश कसा होईल? आणि मला सांगा, तुम्ही लावलेलं तुमचे 100 झाडं, हिचे 100 हिला, हिचे 100 हिला, तिचे तिला 100, तर किती फळं होईल माहिती आहे? पेरू किती होईल, सीताफळ किती होईल, जांभळं किती होईल. आम्हाला जमीन पेराव पण लागायची नाही. 100 झाडाचे हे फळच आम्हाला आयुष्यभर खायला पिरत आहे का नाही? मग थोडं केक कमी करा ना. 200 जाते. पण त्यातल्या त्यात मी पाहिलं सर, पहिले तरी केक खायचे. मग मला सांगा, इथे बसलेल्या लोकांना अक्कल आहे की नाही? काय गंमत होऊ राहिली मला काय समजा ना. मला मी तुमच्यासारखाच झालो आज. माझा मूळ विषयच बाजूला राहिला. मी पोरातच गुंतलो आता. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, का लावायचं? ह्या 5 गोष्टी का करायच्या? 5 लिटर पाणी जातं आपल्या पोटात. पोराव शांत राहा. आता आपल्या पोटात रोज किती पाणी जातं? 4 ते 5 लिटर. मग जर ती घाण गेली, हे आम्ही यायचं तर बाटली कोणती आणली? 10 रुपयाची आहे का नाही? मग इथं पाणी नव्हतं का? मग ही कोण आणली? अरे बाबा, इथं पाणी होतं का नाही? मग ही बाटली का आणली 10 रुपयाची आमच्यासाठी? ही शुद्ध आहे ना. तेच म्हणतो. मग शुद्ध पिऊन मी एकटाच जगून बाकीचे काय मरू का, असं म्हणतो मी. तुम्हाला बी हे पाणी पाहिजे की नाही? मग तेच म्हणतो ना मी. पैसे नाही ना. ती म्हणते पैसे नाही. हे बघा, विनोदातून आलेला पण तिचा अर्थ आवाज आहे. तिचं म्हणणं पैसे. बेटा, हे बाटलीची खरी किंमत किती आहे माहिती आहे तुम्हाला? या, मी माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो, हिची किंमत फक्त 10 पैसे आहे. किती? मग तुम्ही पेन की नाही? कोण पेणार नाही? ही बाटली अर्धा लिटरची जर 10 पैशाला मिळाली तर कोण तुमच्यापैकी पेणार नाही? पण द्यायची कशी आम्हाला अक्कल नाही ना.
आमचा स्वार्थ भरला ना त्याच्यात. मी माझ्या गावाला फुकट 20 लिटर पाणी देतो रोज एका घराला, ही मोफत. असं घेत ना. 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे. साधं पाणी वेगळं, धुण्या भांड्याचं, जायकवाडीहून आणलेलं मध्यम पाणी वेगळं. 20 लिटर पाणी एका घराला देतो हे रोज. आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे, अजून भारतात चालू नाही झालं. सकाळी 5 ते 8 अख्ख्या गावच्या नळाला गरम पाणी येतं. या आंघोळीला, बाईला, चुलीला तापायची गरज नाही. आमच्याकडे आहे ना, लाकडं तोडू नका, लाकडं तोडू नका सांगणारे गुरुजी रायचंद गल्लोगल्ली ते. लाकडं तोडू नका सांगणारे, आकडे टाकू नका सांगणारे गल्लोगल्लीच आहे. पण चुलीत काय घाला अजून एकाही गुरुजीने सांगितलं नाही, म्हणून मला गुरुजीचा राग आहे. लाकडं तोडू नका ही अक्कल तर कोणाला आहे, पण चुलीत काय घालायचं, पाणी कशावर तापायचं ते सांग ना. म्हणून माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे. मी लोकांना कमी सांगतो, पर्याय देतो जास्त. मी एका ऑफिसमध्ये गेलो, तिथं लिहिलं होतं इथं थुकू नका. मी पाहिलं इथं बोर्ड आहे बाबा इथं थुकू नका. मग थुकायचं कुठं? इकडं पाहिलं, थुकायची काय व्यवस्थाच नव्हती. सरपंच आलेले माझ्या गावाला. मी घरी गेलो, ग्रामसेवकाला म्हणलं, तुमच्या इथला ग्रामसेवक आहे, मला एरंडोलचा ग्रामसेवक माझ्याला सध्या. मग त्याला म्हणलं, भाऊ आपल्या गावात काय असं लिहायचं नाही वाईट वाटतं, इथं थुकू नका हे असं लिहायचं नाही म्हणलं. मग म्हणे काय करा, तसंच लिहायला लागतं. म्हणलं नाही, आपल्या इथं नाही लिहायचं. म्हणे मग म्हणलं गावात बेसिन बसव. 30 ठिकाणी बेसिन बसवले रस्त्याला आम्ही, 30 ठिकाणी अलग अलग. 24 तास पाणी आहे त्याला, त्या बेसिनला 24 तास पाणी आहे. आणि त्या बेसिनवर काय लिहिलं माहिती आहे, इथं थुका. इथे थुकू नका नाही, हा शहाणपणा शिकू नका लोकाला. कुठं थुकायचं ते सांगा. म्हणजे मूर्खपणा आम्ही करतो, चुका आमच्या होत्या आणि समाजाला नाव ठेवतो आम्ही. तुमच्या शाळेचं मला माहीत नाही, पण तुम्हाला गणित सांगतो सर. साधारण एका गावच्या 2-3 हजार लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदच्या 8वी पर्यंतच्या शाळेत किती विद्यार्थी राहते? कोण सांगन गुरुजीपैकी मला? 8वी पर्यंतच्या जिल्हा परिषदच्या शाळेत साधारण एका गावात किती पोरं राहू शकते? 200? जास्त, पण 200 तर नक्कीच. बघा 200 पेक्षा जास्त म्हणले. 200, माझ्या इथे 300 8वी पर्यंत, 350, 200-250 मुलं राहते. एक आपलं गणित आहे बरं का, साधं साधं बघा. 250 मुलं साधारण. त्या जिल्हा परिषदच्या शाळेत मुतारे किती राहत्या? 2. हवा ऐका, नीट डोकं ठेवून ऐका. 200च मुलं धरले आणि 2 मुताऱ्या. आणि लघवीची घंटी किती वेळाची राहती? 10 मिनिटाची म्हणते. महाजन सर हा हिशोब मला वाटतं कोणाच केला नसेल हा. आता एका पोराला त्या मुतारीत लघवी करायला किती मिनिटं लागेल एकाला? 1 मिनिट लाग धरतांग नाही. एका पोराला 1 मिनिटात 2 मुतारे आहे, म्हणजे एका मिनिटात 2 पोरं, 10 मिनिटात 20 पोरं, मग 180 जाते कुठं? गुरुजी तर घंटी वाजून मोकळा झाला 10व्या मिनिटाला. मग हे काय करीन? घंटी वाजल्यावर हे काय निर्णय घेईन पोरगा? घंटी वाजल्यावर काय करीन हे पोरग? मग हाही त्या कंडिशन मध्ये अलर्ट होऊन जाईल. भीतीवर तर भीतीवर, पायावर तर पायावर, बाहेर तर बाहेर. हो. आणि मग मोठं झाल्यावर तुम्ही त्याला वळण लावायला गेल्यावर ते कसं लागल? मग चूक कोणाची झाली? गुरुजीची. आता गुरुजी म्हणून वरचे लोक आमचं ऐकत नाही असं नाही, तुम्ही त्यांच्या लक्षात आणून द्या. ऐकते ना, ऐकायचे कसे नाही? अहो हे सत्य आहे सर, हेच चुकलं आमचं. आम्ही वेळेवर लोकांना वळण लावलं नाही, म्हणून आता प्रॉब्लेम झाले. तुम्हाला शेतीचा काही अनुभव आहे का तुमच्यापैकी कोणाला? आपण त्या गाईचं वासरू असतं ना, बैल, कितव्या वर्षी शेतीला धरतो?
तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी त्या गाईच्या गोऱ्याला शेतीला धरतात, टांग्याला शेतीला. काका समजा त्याला 8 वर्ष नाही धरलं तर काय होईल? समजा त्याला 8 वर्ष धरलं नाही तर काय होईल? सांड होईल, सांड. ते चालायचीच नाही. हे तसे झाले लोक. आता यांना वेळेवर धरलं नाही ना, हे चालतच नाही. चालत तर नाहीच नाही, चालणाऱ्याला ढुसणे आणते आता, कळलं? म्हणून वेळेवर शिकवायचं. म्हणून त्या 5 गोष्टीवर आपण आता लवकर काम करायचं. 5 गोष्टी तुमच्या आठवणीत आहे का परव? पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट पाण्याचा पुनर्वापर किंवा सोस खड्डे. तिसरं काम झाडं लावणे फळाची. पोरगाला तू इकडे चल चल चल, पोरगाला फळाची झाडं म्हणलं, नुसते झाडं नाही. चल 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 चल, क्या बात आहे. जरा फळाचे झाडं म्हणलं, ते फळाचे. मला हाच शब्द अपेक्षित आहे. झाडं तर कोणते लावायचे, मग फळाचे लावायचे ना. आम्ही काय प्रॉब्लेम आहे आम्हाला. चौथं काम आहे स्वच्छता आणि 5वं काम आहे मुलाचं शिक्षण. मग 5 लिटर पाणी पोटात जातं म्हणून स्वच्छ पाहिजे. कोणत्याही डॉक्टरला विचारा, इथे 10-20 डॉक्टर आहे. सगळ्यात जास्त आजार कशाने होते तर पाणी चांगलं नाही म्हणून होते. म्हणून आम्ही चांगलं स्वच्छ पाणी प्यायचं. जर माझा अनुभव सांगतो, आम्हाला स्वच्छ नसनच मिळत ते किमान उकळून तरी प्यायचं, गरम करून. बरोबर आहे डॉक्टर? निदान उकळून तरी पाणी प्यायचं. कारण आम्ही जेवण किती करतो? अर्धा किलो, पाऊण किलो. आणि पाणी किती पितो? 5 किलो. म्हणजे खूपच जातं ना ते पोटात. म्हणून ते चांगलं पाहिजे. वापरलेलं पाणी जमिनीत जिरवायचं. नंबर 2चं काम. का जिरवायचं? 1 पिढी 9 पिढ्याचं पाणी बर्बाद करू राहिले आम्ही. आमच्या लक्षात येईना. तुमच्या लहानपणी काही वयस्कर मंडळी आहे, किती फुटावर पाणी होतं जमिनीत? 30, 40, 35, 25. आता 200, 300. आणि एक महत्वाची गोष्ट पराव, जमिनीत पाणी तयार होत नसतं. नीट लक्षात ठेवा. पाणी हे जमिनीत तयार होत नाही, त्याच्यात भरून ठेवावं लागतं आम्हाला. मग आम्हाला ते घेता येतं. काय करावं लागतं? भरून ठेवावं लागतं. म्हणून पुनर्भरण करायचं, म्हणून विहिरीत सोच खड्ड्याने टाकायचं. लई लोकांचं असं म्हणणं आहे जमिनीतलं पाणी खाली खाली चाललं. जमिनीत पाणीच नसतं. आम्ही भरून ठेवलं तर आम्हाला पुढं कामं येतं, नाही तर नाही. आम्ही कैक वर्षानं हीच चूक केली. जमिनीतून काढलं भरलं नाही. टाकीसारखं येते. टाकीतून घेतलं आणि पुन्हा टाकी भरली नाही तर टाकी खाली होऊन जाईल. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, जमिनीत भरा, पुनर्वापर करा, पुनर्भरण करा. काय झालं सध्या? आम्ही 9 पिढ्याचं पाणी वाहायला जातो म्हणलं ना मी. तुमच्या एरंडोलची लोकसंख्या किती? 40,000. साधारण एक माणूस 60 लिटर तर पाणी घेत असेल. जास्त किती झाले ते? 24 लाख लिटर. किती? चूक बरोबर. उद्या पहा तुम्ही गणित करून, माझं चुकलं बी तर. 24 लाख लिटर तुम्हाला पाणी घेतलं जातं. त्याच्यातून 40,000 लोकसंख्या म्हणजे 5 लिटर माणूस पाणी पितो, म्हणजे 2 लाख लिटर पितो. 24 लाखापैकी 2 लाख पिला, 22 लाख कुठं जातं? कुठं गेलं? वापरलं म्हणजे काय केलं? आंघोळ केली, बरोबर आहे. मग आंघोळीला किती चिटकलं? कुठं गेलं ते? भांडे धुवायला घेतलं काही, भांड्याला किती चिटकलं? कपडे धुवायला घेतलं काही, कपड्याला किती चिटकलं? किती गेलं रोज तुमचं व्हायला? 22 लाख. घेतलं किती? 24 लाख. आणि वायाला किती घातलं? कुठून पाणी राहील जमिनीत? पोराओ, मला खरं खरं सांगा. तुम्ही सांगा मोठाले, तुम्ही सांगा महिला मंडळ. 2 रुपयाची शेंगदाणे जर तुम्ही घेतली खारी, केवढ्याची? 2 रुपयाची. आणि खाता खाता एक शेंगदाणा वाट्यावर पडला घरातल्या घरात, तर तुम्ही काय करता?
उचलून खातो. पोरालाही खरं बोलते. मग एक शेंगदाणा उचलायची अक्कल आहे, 22 लाख लिटर पाणी उचलायची अक्कल नाही का मला? गेली कुठं? कुठं गेले ती? आम्हाला कळतं की नाही? कळतं. एक शेंगदाणा उचलायची अक्कल आहे, 22 लाख लिटर आम्ही रिटर्न का उचलत नाही? याचं एकच कारण आहे, तो शेंगदाणा आम्ही आमच्या पैशाने घेतला आणि हे 22 लाख लिटर पाणी आम्हाला फुकट मिळालेलं आहे. आमच्या नळाला तोटीच नाही, नगरपालिका आमच्याकडून पैसे बी घेत नाही. आलं तसं गेलं, त्याचं काही आम्हाला महत्त्व नाही. म्हणून पुराव माझी विनंती आहे तुम्हाला, काही करा पण ते पाणी जमिनीत जिरवा. आता होतं काय, 22 लाख लिटर पाणी रस्त्यावर पडलं, गटारात तुंबलं, आळ्या झाल्या, मच्छर झालं, डेंगू झाला, किडे झाले. कोणाला डसन? आम्हाला डसन. आजारी कोण पडन? आम्हीच पडन, आहे की नाही? असंच होतं ना ते. काही पाण्याचं बाष्पीभवन होईन उन्हानं तापन, बरोबर आहे? तुम्ही शिकलेले आहे, तुम्हाला कळतं. उन्हाने तापन बाष्पीभवन होईन, वर जाईन. पाणी कुठलं? पाणी कोणत्या गावचं? एरंडोलचं. तापून वर गेलं, हे की नाही? वर जाऊन त्याचं काय झालं? आभाळ, पाऊस तयार झाला. पण पडते वेळेस ते एरंडोललाच पडण्याची गॅरंटी आहे का? ते कुठे जाऊन पडलं माहिती आहे? कोल्हापूरला जाऊन पडलं, केरळला जाऊन पडलं. तिकडे काऊन पडलं? तिकडे झाड आहे म्हणून पडलं. झाड हे पावसाचं ATM आहे. झाड हे पावसाचं, ज्याच्याजवळ ATM आहे त्याचे पैसे कसे निघते, तसे ज्याच्याजवळ झाड आहे तिथे पाऊस रपरप पडतो. केरळला पडला, कोल्हापूरला पडला, केरळला लय पडतो दरवर्षी, गोवा कोकणात पडतो. कारण काय? झाड आहे. आम्हाला काय शिकलं? पाऊस नाही पडला तर सप्ताह घाला म्हणे, सप्ताह भजन करा, भजन भजन भजन. कोण हलकाटानं सांगितलं मला कळत नाही. मला भजनाचा आणि सप्त्याचा राग नाहीये. सप्ताह काय असतं मी सांगतो तुम्हाला. सप्ताह म्हणजे 7 दिवस कार्यशाळा, 7 दिवस ऐकायचं आणि 358 दिवस काम करायचं. जसं हे तुमचं असं आहे, याचं नाव सप्त्याचं असं आहे. जसं हे तुमचं 3 दिवस व्याख्यान मला, तसं तो 7 दिवसाचा त्या काळातली व्याख्यान मला आहे. तेच आहे ते, दुसरं काहीच नाही. म्हणजे ह्या 3 दिवसात तुम्ही शिकायचं, वर्षभर आपल्या गावासाठी कामात आणायचं. तसं ते 7 दिवस होते. 7 दिवस शिकायचं आणि 358 दिवस काम करायचं. म्हणून माझी विनंती आहे पुनर्भा. आणि इथल्या इथं जर जमिनीत जिरवलं पाणी तर ते कोल्हापूरला गेलं असतं का? केरळला गेलं असतं का? नाही. तुमच्या विहिरीला लागलं असतं, बोरला लागलं असतं, इथंच तुम्हाला मिळालं असतं. मग 90% जर आम्ही पाणी वाहायला घालीत असं एक पिढी, तर किती पाणी वाहायला गेलं. आणि शेकडो वर्षापासून हेच चाललं. जमिनीत पाणी राहीन कुठून? म्हणून माझी विनंती आहे, जमिनीत पाणी जिरवा. एक खड्डं करायला गावात, एक खड्डं करायला एका घराचं सरकार 2,500 रुपये देतं. एक खड्डं करायला किती? 2,500. मग काय तकलीफ आहे आम्हाला? एक खड्डे करून पाणी जिरायला 2,500 लागेल का? नाही लागायचे. आम्ही करत नाही. म्हणून पाणी जमिनीत जिरवा. तिसरं काम आहे फळझाडं. फळझाडं लावा. फळझाडाच्या बाबतीत आम्हाला चुकीचं शिकवलं. काय शिकवलं आम्हाला? माणूस या जगात जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला काय लागतं असं शिकवलं माहिती आहे? त्याला म्हणे आईचं दूध लागतं सगळ्यात आधी, असं आम्हाला शिकवलं. मग खरं सांगायचं, पोराला माहीत असेल तर लय चांगलं. सगळ्यात आधी माणूस इथं जन्माला आल्यावर आधी त्याला काय लागतं? लयच पोरं हुशार आहे, मी तुमच्या नावाने टाळ्या वाजतो. अगदी बरोबर आहे. सगळ्यात आधी त्याला लागतं ऑक्सिजन. तो ऑक्सिजन कुठून मिळतो? झाडातून. एका माणसाला किती लागतो माहिती आहे? 28 किलो. किती? आणि एक झाड देतं 7 किलो. एक झाड देतं आणि एका माणसाला लागतो, म्हणजे एका माणसाला जगायला. मग तुमची लोकसंख्या 40,000. झाडं किती पाहिजे? 1,00,000
सकाळी मोजून घ्या. वैल्यू फंड्स, इसमें ऐसा क्या है? सोचिए सुपरमार्केट नहीं तो फिर स्टॉक मार्केट है और रैक्स पे अलग अलग स्टॉक्स हैं. म्यूचुअल फंड्स ऐसे स्टॉक सिलेक्ट करते हैं जिनकी आज की वैल्यू उनकी घ्या. मग सध्या तुम्ही ऑक्सिजन तर घेता, झाडं तर एवढे नाही, याचा अर्थ तुम्ही चोऱ्या करता का? बरं, हा झाला माणसाचा हिशोब. माणसाला किती पाहिजे झाडं तुमच्या इथे? 1,60,000. आता तुमच्या गावात डुकरं पण असतील, त्यांना ऑक्सिजन लागतो का नाही? कुत्रे असतील, गाढवं असतील, पण त्यांना झाडं लावता येते का? कोणाला? प्राणी कुठं म्हणलो मी? कोणाला झाडं लावता येत नाही? प्राणी म्हणलोच नाही मी तर. कोणाला लावता येत नाही? आपण कोणाची नावं घेतले? कुत्र्याला लावता येत नाही, गाढवाला लावता येत, डुकराला लावता येत, आतापर्यंत ज्याने लावलं नाही वर हात करा. आतापर्यंत कोणी लावलं नाही वर. का माणसं एक जण वर हात करीन बा. आता बरं, माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही आमच्या वाढदिवसाला लावा, लग्नाच्या दिवशी लावा, लग्नाच्या बड्डेला लावा. आम्ही आमची इथे पद्धत चालू केली सर. लग्नाच्या दिवशी पहिल्या दिवशी जसं ते तांब्या ठेवायचं म्हणलं ना, ठोकर मारायचं, त्याच्याबरोबर बरोबर शांत बोललं तर मग मी काढून देईन ना. शांत बसायचं. लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरदेव नवरीला आम्ही झाड लावायला लावतो. दरवाजात एक झाड लावायचं आणि मग घरात जायचं. तांब्या बी ठोकरायचं तर ठोकरा, मला काही राग नाही, पण एक झाड लावायचं आणि घरात जायचं. तुम्ही सांगा ते झाड मोडन का? नाही. त्याला अनुदान लागन का? नाही. आम्ही जेव्हा पद्धत चालू केली आमच्या इथं, एक म्हातारी आली, नवरी खड्डं करत होती, नवरदेव नवरी. त्या म्हातारीनं पाहिलं, ती म्हणे नवरदेव नवरीला पहिल्या दिवशी झाड करायला लावते. मेला भास्काचेच काम असं नाही. मी म्हणलं हा आजी माझेच काम आहे, मीच सांगितलं आहे, पण हे नवीन पद्धत आली. म्हणलं आता काय पद्धत आली? म्हणे म्हणलं ही पद्धत गुजरातहून आली, आपल्याकडची नाही आहे. का आली म्हणे गुजरातहून पद्धत? मी म्हणलं पहिल्या दिवशी नवरदेव नवरीनं झाड लावलं एक दरवाजात तर लेकरं बाळ जगत आहे, नाही तर जगतच नाही. असं आहे का म्हणे म्हातारी? म्हातारी बी माती लुटू लागली. चांगला आहे, चांगला आहे म्हणे. गुरुजी कसं पाहिजे? म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, शिका. आमच्या लग्नाच्या बाप नवर आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असते, त्याला काय म्हणते आपण? हा, त्या दिवशी लावायचं एक. किती मजा येईल. तुम्ही जर परवा एक रोप आणून दिलं आणि मम्मी पप्पाला म्हणले तुम्ही दोघं जण एक झाड लावा, हे तुमच्या काय काय हा तुम्हाला येत नाही ना, मी शिकलो नाही म्हणून, तर त्या तुम्ही दोघं जण लावा, आनंद बी होईन, त्यांची पण आठवण राहील पुढे. आणि फळं कोण खाईन? हां, करायचं ना, का नाही करायचं? आम्ही गेल्या वर्षी काय केलं, माझी आई वारली, 105 वर्षाची होती. गेल्या वर्षी, आत्ता 1.5 वर्षांनी झालं, जूनमध्ये वारली. 105 वर्षाची होती. ते राख असते ना, राख तिसऱ्या दिवशी कुठे नेऊन टाकते? गंगेत. माझं तुम्हाला एरंडोलच्या लोकांना हात जोडून एक प्रश्न आहे. असं समजा तुमच्या आईची राख आहे, बापाची राख आहे, किंवा तुमच्या नवऱ्याची राख आहे, त्याच्यातली एवढी एवढी घेतली, लहान चमचाभर, थोडा चमचा लहान पत्तीचा, गिलासभर पाण्यात टाकली, तुम्हाला प्यायला दिली, तर तुम्ही पेन का? पेन कोणी? बापाची असली तरी, आईची असली तरी, नवऱ्याची असली तरी. मग दुसऱ्याच्या पाण्यात पोतभर कसं टाकलं? आम्हाला एवढं चालत नाही, आमच्या बापाचं चालत नाही. मग मी नाही नेलं माझ्या आईच्या पाण्यात. काय केलं मी? तिथेच 5 खड्डे केले जवळ, 5 खड्ड्यात सगळी राख टाकली आणि त्या 5 खड्ड्यात 5 झाडं लावले आणि आईच्या नावानं पाणी घातलं, झाडं पण जगवले, मस्त.
का नाही करायचं? मी नाही ऐकलं कोणाचं. तर मी गेल्या वर्षी केलं, तर आमच्या गावात ह्या वर्षी 2 लोकांना केलं. ते म्हणे सरपंचानंच नाही नेलं तर आपण कशाला न्यायचं. म्हणजे गुरुजी असं पाहिजे, आमचा देश संसर्गजन्य असलेला रोग आहे, देश आहे, हे एकूणच पाहून करतं. काय करतं. आता ह्या पोरी बघा, कसे केस, कसे कपडे, पोराचे छान छान कपडे, त्या पोराचं अर्धीच कठीण. हे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, हे मला राग नाही आहे त्याचा, हे तुम्ही कुठेतरी पाहून केलं की नाही. कोणाचं पाहिलं तुम्ही, खरं खरं सांगायचं. कोणाचं. मोठ्यांचं नाही. तुमच्या मम्म्या अशा होत्या का. मग काही सांगते का. कोणाचं पाहिलं तुम्ही. तुम्ही टी व्हीवर पाहिलं, तुम्ही सिनेमात पाहिलं, तुम्ही हिरोनीचं पाहिलं, श्रीदेवीचं पाहिले कपडे, केस, राहणं, पावडर लावणं, माधुरी दीक्षितचं पाहिलं असन, रवीना टंडनचं पाहिलं असन. मला राग नाही आहे पोरीहो, तुम्ही त्यांचं पाहून चांगलं राहता, मला लय आनंद आहे. माझ्या पोरीला बी जसं पाहिजे तसं मी आनंद देत होतो. जसं वाटन तसं राहा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही बी राहा, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांचं अनुकरण, त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखे केस करणं काय वाईट आहे का. नाही. पण मला एक सांगा पोरीहो, माधुरी दीक्षित असन, रवीना टंडन असन, अजून अलीकडची कोणी हिरोनी असन, डबडे घेऊन बाहेर जाती का. अरे बापरे. अरे सचिन तेंडुलकर, हे सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर डबडे घेऊन जातो का. शाहरुख खान डबडे घेऊन जातो का. पोरी हो, 2 मिनिट आम्हाला लघवीला किंवा संडासला जायला उशीर झाला तर आमचं रक्त खराब होतं. नीट ऐका. काय. जर आम्हाला लघवीला किंवा संडासला जायला 2 मिनिटं उशीर झाला तर आमचं रक्त खराब होतं. मग जर आमच्यापाशी ती व्यवस्था नसन, रात्रीची वेळ असन, पावसाचा टाईम असन, घरी कोणी माणूस नसन, कावीळ झाला असन, पाय दुखत असन, अशा वेळेस उशीर होईन का नाही. होणार. म्हणून जर ते घरातल्या आतल्या खोलीत असलं तर उशीर होईन का नाही. म्हणून संडास घरात बांधायचा, कोपऱ्यात बांधायचा, कोपऱ्यात. सरकारी लोकांना काय सांगितलं, महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधा म्हणे. झालं, सगळा नाच झाला. सांगताना आम्ही काय सांगतो आम्हाला कळलं पाहिजे. कदाचित त्याची भावना चांगली असेल, पण त्याची चूक झाली. महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधा म्हणे, माझा दावा आहे. इज्जत काय महिलालाच, माणसाला काय भाडव्याला इज्जत नाही. आणि याला चाळ झाला ना का, महिलाने संडास म्हणजे जायचं नाही. हे जीनची पॅन्ट, हातात मोबाईल, चालला डबडे घेऊन. याला चाळ झाला ना भाडव्याला. बरं असं काही आहे का, महिलाच्या संडासमध्ये किडे, याच्या संडासचे पेढे बनते, असं काही आहे का. संडास संडास, घाण घाण. म्हणजे महिलाचं आसन काय, माणसाचं आसन काय, 1 वर्षाच्या पोराचं आसन काय, सारखीच घाण आहे ना ती. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी संडास वापरा, सगळ्यांनी संडास बांधा. का करायचं, त्याच्यात जंतू असते. का असते त्याच्यात, किती जंतू असते पोरं, तुम्हाला गणित सांगतो मी. माशी असते, माशी. माशीच्या एका पायाला 6000 जंतू चिटकते. किती. आणि माशीला पाय असते 6. किती. म्हणजे एकूण माशीच्या पायाला किती जंतू चिटकते. वा, तुमच्या बेन, तुमच्या गुरुजीच्या बे नावानं टाळ्या वाजतो. लय पोरं हुशार आहे. 36,000 जंतू आहे की नाही. आता समजा आपण एक प्रयोग करू, शाळेत प्रयोग करतात ना, तसा एक प्रयोग करू आपण इथं. समजा ती माशी रस्त्यावर बाहेर कोणी लोक जे संडासला जाते ना रोडला, त्याच्या संडासवर बसली
प्रयोग आहे, ध्यान करा. डोळ्यापुढे आणायचं ते सगळं चित्र, असायचं नाही. नीट लक्ष द्या, शांत राहायचे, शांतपुरव. आणि ती माशी बसली संडासवर आणि उठून आली आणि आपल्या भाकरीवर बसली. तर आपण भाकर खातो का फेकून देतो? खातो. मग वा करून काय झाला? भाकर तर खातो. तुम्ही खाता, हे खाते, ते खाते, मी खातो, कारण आम्हाला ते डोळ्यानं दिसलं नाही, हे की नाही. आता याचा उलट प्रयोग करूया का आपण? उलट समजा एखाद्या बाईला किंवा एखाद्या माणसाला सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये, नीट आहे का, तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये सुईचं टोक बुडा. सुई असतील बारीक टोक, ते बुडा तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये, हा, आणि ते भाकरी लावा. आणि खा. तर कोणी खाईन का? नाही खाणार, कारण आम्हाला हे दिसलं, आम्हाला हे कळलं, हे का नाही. म्हणून तर गुरुजीची गरज आहे आम्हाला. गुरुजीचा राग काय तो मग मला हे गुरुजीने शिकवायचं आहे. पोरा हो, इथं एक गडबड झाली, तुमच्या लक्षात आली का नाही माहीत नाही. एरंडोलच्या लोकांच्या सुईच्या टोकानं लावलं ते त्याच होतं, ते नाही खात त्यो. काय? आणि या माशीनं कोणाचं आणलं आणि कोणाचं नाही आणलं. भाजपचा आहे का काँग्रेसचा आहे? तिला काय झेंडा असतो का? असं काही घेऊन काय ते खातो, कारण आमच्यातलं अज्ञान. आणि ते अज्ञान दूर करण्यासाठी गरज काय असेल तर शिक्षण. काय? हे आमच्यातलं अज्ञान दूर करण्यासाठी गरज काय असेल तर शिक्षण. म्हणून 5वं काम आहे आपलं शिक्षण, शिकायचं. पहिल्या लोकाला खूप अडचणी होत्या, आता अडचणी नाही. तरी काही हरामखोर लोक अजून डोक्यात कचरा घालून ते पोरीला शिकून देत नाही, 8वीच्या पुढे जाऊन देत नाही, कारण त्यांच्या मनात काळं भरलेलं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. पोरी हो, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या आईबापाला जर विश्वास दिला ना की आम्ही चांगल्या मार्गाने राहून चांगल्या पद्धतीने शिकवू, तर तुमचे आईबाप तुम्हाला खांद्यावर घेऊन शाळेत नेऊन सोडते, भरोसा ठेवा. पण त्यांच्या मनाला भीती आहे, भीती. त्यांची ती भीती दूर करायची काम तुमचं आहे. तुम्ही वडिलाला विशेषतः वडिलाला शब्द द्या की पप्पा तू काळजी करू नको, आम्हाला फक्त शिकव, आम्ही चांगल्या मार्गाने राहू, चांगला अभ्यास करू आणि कलेक्टर होऊ. असं जर त्याला अभ्यास दिला ना, भरोसा, तर तो तुम्हाला खांद्यावर शाळेत सोडेल. त्यातल्या त्यात माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला बी विनंती आहे, हे काका बसले पुढे कारण असे लोक, तुम्हाला कलेक्टर होता येतं का आता? हां, नाही होता येत ना. पण समजा तुमच्या जीवनात तो चान्स आला असता, तुम्हाला किती आनंद झाला असता का नाही? आता बघा गंमत बघा, मला एक सांगा काका, कलेक्टर मोठा का कलेक्टरचा बाप मोठा? मग तुम्हाला कलेक्टर होता नाही आलं, पण कलेक्टरचा बाप होता येतं. अजून एक चान्स तुमच्यासाठी आहे, तर ईश्वराने ठेवला. म्हणजे एक चान्स जरी तुमचा गेला तरी ईश्वरानं दुसरा चान्स तुमच्यापाशी ठेवलेला आहे. आणि तो जर गेला तर राम बोलो भाई राम शिवाय दुसरा इलाज नाही. म्हणून अजून एक चान्स तुमच्या पुढे आहे. या पोराला शिकवा, यांना चांगलं वागू द्या. म्हणून शिक्षणाची आम्हाला गरज आहे. आपल्या गावात बाई रोजाना जाती 200 रुपये. किती? आणि हेडमास्टरनीला किती रोज आहे माहिती आहे? 3000, 2000, 2500. किती? आणि आमच्या बायाला 200. उन्हात काम कोण करते? कोणती बाया करते? आमची. मग तिला 2000, 2500 आहे. आपल्याला याचा राग नाही. तिला काय आहे?
तिच्या बापाने तिला शिकवलं. मग आमच्या लेकराला कोण शिकीन? म्हणून माझी वडीलधाऱ्याला विनंती आहे, काही करा पण मुलाला शिकवा. पहिले पर्याय नव्हते, आता पर्याय आहे. मनात काळे बेंद्रे विचारणं अंत शिकू द्या ना, त्यांचं त्यांना जगू द्या ना. अहो काय प्रॉब्लेम आहे? आमच्या जायकवाडी धरण ऐकलं? या जायकवाडीला सत्य घटना आहे. दरवर्षी परदेशातून पक्षी येते. नीट आहे का? दरवर्षी परदेशातून पक्षी येते, त्याच तारखेला येते, तेवढेच दिवस राहते, जे काय 15-20 दिवस, आणि लगेच त्यांच्या देशाला निघून जाते. कोण? पक्षी. आम्ही तर माणसं आहे ना. काय चमत्कार आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही? ज्या देशातून ते पक्षी येते ना, त्या सरकारनं त्या धरणाच्या कडीची जागा विकत घेतली आमच्या सरकारकडून. अंगाला काटा येतो सर. कोणा घेतली ती जागा विकत? त्या सरकारनं घेतली. ते म्हणे आमचे पक्षी येते तुमच्या इथं, त्याला राहायला जागा द्या. काय माणसं आहे हो ना, आम्ही काय जगतो हो साली हरामखोर. आम्ही आमचे पोरं आमच्या बापाला घराबाहेर काढून देते हो. हलकट चाले, कशाला जन्माला घातले हो? आम्हाला नाही दिले तेच बरे म्हणून म्हणलो मी. पक्षाला जागा घेते दुसरं सरकार. काय चमत्कार आहे. आणि सगळ्यात म्हणजे त्याच तारखेला येते, त्याच तारखेला जाते. जग लय पुढे चाललं पुराव. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, चांगला विचार करा. मी परवा दिवशी एका सायन्सच्या माणसाकडून ऐकलं, जपाननं एक मशीन सोडलं म्हणे, ते 1 मिनिटाला 350 किलोमीटर चालतं. 1 मिनिटाला रॉकेट त्यांचं. आणि जाताना ते सगळे फोटो पाठवतो मागं लगेच जपानचं. 1 मिनिटाला 350, 1 तासाला 2000 काहीतरी होतं. किती? नाही 2000 नाही, 2 लाख किलोमीटर 1 तासाला, 1 दिवसाला. नीट विचार करा, घरी झोपल्यावर विचार करा, हे गणित यायचंच नाही. आणि ते सोडलं 2002ला. कधी? अजून चालूच आहे ते, संपलं नाही. त्याचं काम अजून तेच करतंय. ते किती लांब गेलं असेल ते? हे विश्व संपलं नाही, एवढं लांब ते चालूच आहे. कधी शोध लागायचा ह्या विश्वाचा? अजून आम्ही डबडं हातात. गनिमत झाले साले, डबड्यावर आले दगडावून. एरंडोलचं नगरपालिकेचं जर कोणी असेल नाही तर, नगरपालिकेचं कोणी असेल एरंडोलचं, माझे हात जोडून विनंती आहे, जर लोक ऐकत नसेल तर मी एक पर्याय देऊन जातो. सोपा पर्याय आहे. फक्त 1.25 लाखाचं बजेट लागतं. एक ताई आहे नगरसेविका, 1.25 लाखाचं बजेट आहे. फक्त 1.25 लाख खर्चा. 14 वित्त आयोगातून खर्च, काय प्रॉब्लेम नाही. काय करायचं फक्त, ते लग्नात आता एक नवीन कॅमेरा निघला हो, कोणता? ड्रोन. तो घ्यायचा 1.25 लाखाला आणि रोज सकाळी सोडायचा. आणि आपल्या व्याख्यान माल तिथं दाखवायचा संध्याकाळी. जर तुम्हाला एक माणूस दिसला बाहेर जाताना तर मला बघ, असे धोतरून साड्या धरून पळते ना ते कोणीकडं. बरं, त्या कॅमेऱ्याची एक खासियत आहे, त्या कॅमेऱ्याची एक खासियत आहे, तुम्ही जाळीच्या पलीकडून बसलं तरी ते शूटिंग घेणारच. ज्याला मराठी भाषा, चांगली भाषा कळत नसेल त्यांच्यासाठी हीच भाषा वापरणं गरजेचं आहे. आराम करा ना. 12,000 15,000 घेतली शासनाची बाहेर जाते. म्हणून माझी विनंती आहे, आता जर तुम्हाला त्यांची ती घाण खायची नसेल तर पुरावो जा. ज्यांचे बांधले नसेल त्यांना विनंती करा, त्यांचे पाय पडा आणि त्यांना सांगा, बाबा हो इतक्या दिवस आम्ही खाल्लं, आता बस झालं. है की नाही?
आणि सांगितलं तर ऐकतेन. या जगात वाईट काहीच नाही हो, सगळं चांगलं आहे. आमची नजर वाईट आहे, जग खूप चांगलं आहे. परमेश्वराने हे सगळं निर्माण केलं, याचा अर्थ हे सगळं चांगलं आहे. आम्ही कसा त्याचा उपयोग घेतो त्याच्यावर हे अवलंबून आहे. आमची नजर वाईट, जग वाईट. आमची नजर चांगलं, जग चांगलं. आत्ता एक मराठी पिक्चर आला होता 2 वर्षापूर्वी बघा, मराठी लय चाललं ते. बरोबर सैराट. ते काय झालं, माझ्या पोरीनं मला पेनड्राईव्हमध्ये आणून दिलं. पप्पा म्हणे पहा, लय चांगला पिक्चर आहे. घरी माझं काही टाकीत जाणं होत नाही, पहिले पाहायचो. म्हणलं लहान बाई मी घरात पाहिलं, मला बी आवडला तो पिक्चर, चांगला आहे. त्या पिक्चरमध्ये बघा तुम्ही पाहिलं ना, है का नाही. मला लहान पोरं वर हात करायचा, मी एक ग्रामगीता देतो भेट, माझं उत्तर दिलं तर. पण आरडायचं नाही हा, फक्त वर हात करायचा. पोरी असो का पोरगा असो, मी ज्याला बोलवून त्याला देऊ. त्या पिक्चरमध्ये बघा ते परशान आरचे कर्नाटकला गेले. त्या म्हातारीची ते खोली भाड्याने घेऊन राहिले, पण त्यांच्याकडे स्वयंपाक करायला काही नव्हतं. मग खायचं काय, है का नाही. ते म्हणे चला हातगाडीवर जाऊन काहीतरी खाऊन येऊ, है का नाही. आठवतं ना. मग ते दोघं गेले हातगाडीवर, त्याने वडा सांबार खाल्ला, आठवतं ना. मग त्या हातगाडीवाल्यानं काय केलं, आरचीला एका मग्ग्यात पाणी दिलं असं, है ना, दिलं. आरची पिली का नाही. आता वर हात करायचा, सांगायचं नाही. मग परशाने काय केलं, हा तोच काय केलं, बिस्लरीची बाटली आणून दिली. एरंडोलचे परसे काय करते, अरे एरंडोलचे परसे काय करते, मग्यात पाणी आणून देते. काय नाव तुझं. धनंजय योगेश बोरसे. कितवीला आहे. इयत्ता 7वी. मला एक सांग भाऊ, तू काय करशील, तू काय करशील, सांग. लाजायचं नाही, सांगायचं. काय करशील, जे आहे ते सांग. काय करशील सांग. काय लवकर उशीर झाला. बिसलेरी बिस्लरी दे म्हणतो, बिस्लरी दे. काय बिस्लरी